पावन झालेली या भूमीत मला त्यांच्याबद्दलचे माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल प्रथम आयोजकांचे आभार. नमस्कार मित्रांनो. प्रतिपंचत्र लेख व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिव शैषा मुद्रा भद्राये राजते मुद्रा भद्राये राजते या राजाच्या राजवदनेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा या गनिमी कुटशस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. त्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनांच्या मनातही प्रखर स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होते, शिवरायांच्याच रक्तात होते. मित्रांनो, शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द नाही, तर तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारतात अंगात रक्त सळसळायला लागतं आणि एकीकडे सत्कर्म पूर्तीचा प्रवाह तयार होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे प्रचंड सैन्यसाठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही, तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आलं अपयश की करतो आत्महत्या, लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती जवळ की घालतो वाद, करतो भांडणे त्यांच्या जन्मतारखांवरून. अहो, आपण काय आदर्श घेत आहोत राजांचा? राजांनी अनेक गड किल्ले जिंकले, परंतु कोणत्याही गडाला मोठेपणा दाखवण्यासाठी नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, परंतु कधीही पंचांग पाहिले नाही. महाराजांवर अनेक संकट आली, परंतु त्यांनी कधीही आत्महत्येचा प्रयत्न केला नाही, व्यसनाच्या आहारी गेले नाहीत. मित्रांनो, आता खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात युवक जर जनावरांसारखा वागत असेल तर ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, आज सरकारला निर्भया पथक नेमण्याची गरज भासू लागली आहे, कारण हैदराबाद कोपटीच्या घटना आता महाराष्ट्रातही घडू लागल्या आहेत. म्हणजे लोकांना अजून छत्रपती शिवाजी महाराजांनी समजलेले नाहीत. परत स्त्री माते समान मानणारा माझा राजा, माझ्या राजाच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, ते 100% आरक्षण होते. ते सुरक्षिततेचे. सूरज की तो बात छोड़ो, चमकाना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकाना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार नव्हते खासदार, तरीही सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते माझ्या शिवबा राजांचे. जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता, जिंकून दुनिया सारी सिकंदर येथेच रडला होता. पातशाहीचा माझा राजा याच मातीत लढला होता, पातशाहीचा माझा राजा याच मातीत लढला होता. काय ना प्रश्न पडतो ना, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? तर ऐका. 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे होते आमचे शिवाजी राजे. शेवटी जाता या व्यासपीठाची रजा घेताना एवढेच म्हणू इच्छिते, मुक्या मनाने किती उधू शब्दांचे बुडबुडे, मुक्या मनाने किती उधू शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडी गाते